स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये विविध पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। माजी आमदार भीमराव धोंडेंनी अजित पवार गटामध्ये तर संदीप क्षीरसागर यांचे बंधू असलेले हेमंत क्षीरसागर हे भाजपामध्ये तर माजी आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर हे अजित पवार गटामध्ये तर कुंडलिक खाडे हे उद्धव ठाकरे गटामध्ये तर संदीप क्षीरसागर यांचे विश्वासू असलेले सतीश शेळके यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये राजकीय गणित कुठेतरी बिघडणार असल्याचं बोललं जात आहे। कशा पद्धतीने यांचा पक्षप्रवेश आहे आणि यांच्या पक्षप्रवेशामुळे कशा पद्धतीने राजकीय गणित बिघडू शकते याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यामध्ये सध्या जर स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचा जोर वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। यामध्ये महायुतीतील काही नेते जे आहेत ते महायुतीच्या इतर पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, तर महाविकास आघाडीतील काही नेते जे आहेत ते महायुतीतील काही घटक पक्षामध्ये पक्षप्रवेश करत असल्याचं आपल्याला बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाहण्यास मिळत आहे। सर्वप्रथम विचार केला तर आष्टी मतदारसंघाचे राहिलेले माजी आमदार असलेले भीमराव धोंडे हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या झेंड्याखाली त्या मतदारसंघामध्ये काम करत होते। ह्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते म्हणून भीमराव धोंडे यांच्याकडे पाहिले जात होते, परंतु स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर आता भीमराव धोंडे यांनी अजित पवार गटामध्ये काल प्रवेश केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण आष्टी मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर आष्टी मतदारसंघाचं आमदार जे आहेत ते भाजपचे असल्यामुळे आमदार ठरवतील त्या पद्धतीने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवार जे आहेत ते दिले जाणार असल्याची चर्चा होत असल्या कारणास्तवच भीमराव धोंडे यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला असल्याची चर्चा होत आहे। ह्याचबरोबर आता नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार विजय करण्यासाठी हा पक्षप्रवेश जो आहे तो होत असल्याचं देखील बोललं जात आहे। भीमराव धोंडे यांनी काल अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। ह्या प्रवेशासाठी धनंजय मुंडे यांची शिफारस असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये कुठेतरी भाजपला मोठा धक्का बसला असून अजित पवार गटाला कुठेतरी आष्टी मतदारसंघामध्ये ताकद वाढल्याचं बोललं जात आहे। भीमराव धोंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे नक्कीच आष्टी मतदारसंघाचे राजकीय गणित देखील बदलणार असल्याचं बोललं जात आहे, परंतु आधीच बाळासाहेब आजबे जे आहेत ते अजित पवार गटामध्ये आहेत। ह्याचबरोबर आता भीमराव धोंडे देखील अजित पवार गटामध्ये आल्यामुळे त्यांचं सूत्र जुळणार का हा देखील आता प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे। परंतु धनंजय मुंडे जे आहेत ह्या दोन्ही नेत्यांची मनमिळावूपणा करण्यासाठी नक्कीच कुठेतरी प्रयत्न करतील असं देखील सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर बीड नगर परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसावर येऊन ठेपली असतानाच क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत जी आहे ती आपल्याला ह्या नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळणार असल्याचं बोललं जात असतानाच कुठेतरी संदीप क्षीरसागर यांचे बंधू असलेले हेमंत क्षीरसागर यांनी भाजपमध्ये लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं असल्याचं देखील बोललं जात आहे। संदीप क्षीरसागर यांचे बंधू असलेले हेमंत क्षीरसागर हे मंत्री पंकजा मुंडे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे कुठेतरी भाजप जे आहे ते आता बीड नगर परिषदेमध्ये मोठा डाव टाकू शकतं असं देखील बोललं जात आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी स्थानिक निवडणुका आपण स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर आता भाजप देखील कुठेतरी चांगला नेक चेहरा शोधत असतानाच आता संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर हे भाजपच्या गळाला लागले असल्यामुळेच आता भाजपमध्ये लवकरच हेमंत क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह मंत्री पंकजा मुंडे जे आहेत ते आता हेमंत क्षीरसागर यांना बीड नगर परिषदेमध्ये खूप मोठं पाठबळ देखील देऊ शकतात असं देखील बोललं जात आहे। बीड नगर परिषदेच्या अनुषंगानेच हा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर बीडमध्ये जर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीपासून आपल्याला सातत्याने पाहण्यास मिळत आहे।
त्यातच कधी योगेश क्षीरसागर तर कधी संदीप क्षीरसागर हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा मतदार आपल्या बाजूने खेचण्याचं काम करत आहेत। तर दुसरीकडे आता पंकजा मुंडे यांनी एक खूप मोठा असा पत्ता समोर टाकला असल्यामुळे आता हेमंत क्षीरसागर हे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या चेहरा असतील असं देखील बोललं जात आहे। हेमंत क्षीरसागर व पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड नगर परिषदेसाठी भाजप जे आहे ते सामोरे जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे। त्याच अनुषंगाने हेमंत क्षीरसागर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे। आज जर पाहिलं तर बीड नगर परिषदेमध्ये महायुतीतील सर्वच घटक पक्ष जे आहेत ते स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं बोललं जात असल्यामुळे बीड ह्या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबाची पहिल्यापासून ताकद आहे, त्यामुळे क्षीरसागरांचा चेहरा आपल्या बाजूने असणं अत्यंत गरजेचं आहे। या अनुषंगानेच मंत्री पंकजा मुंडे यांनी आता हेमंत क्षीरसागर यांना गळाला लावला असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच हेमंत क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊन बीड नगर परिषदेमध्ये आता कुठेतरी राजकीय घडामोडी घडणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर तिसरीकडे जर पाहिलं तर योगेश क्षीरसागर यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांची साथ असली तरी मात्र जयदत्त क्षीरसागर यांची साथ असणं अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे आता लवकरच जयदत्त क्षीरसागर जे आहेत ते अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आता स्वबळावर महायुतीतील घटक पक्ष लढणार आहेत। याचबरोबर आता कुठला पक्ष ठामपणे निर्णय घेणार आहे ह्या बाजूने आता हा पक्ष प्रवेश सोहळा होत आहे। त्यामुळे माजी मंत्री असलेले जयदत्त क्षीरसागर हे बीड नगर परिषद आपल्या पुतण्याच्या ताब्यात मिळवण्यासाठी अजित पवार गटामध्ये नक्कीच प्रवेश करणार असल्याची चर्चा आता बीड शहरासह बीड मतदारसंघामध्ये देखील होत आहे। याचबरोबर बीड मतदारसंघातील जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, ह्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार विजय करण्यासाठी जयदत्त क्षीरसागर देखील आता खूप मोठी ताकद उभी करणार आहेत। त्यांच्या ताकदीला सहकार्य म्हणून धनंजय मुंडे हे ओबीसी पॅटर्न देखील ह्या ठिकाणी राबवणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे लवकरच आता अजित पवार गटामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा देखील पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यासह शहरामध्ये जोरदार होत आहे। तर दुसरीकडे पाहिले तर संदीप क्षीरसागर यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सतीश शेळके यांनी काल शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झाल्यामुळे कुठेतरी संदीप क्षीरसागर यांना खूप मोठा धक्का बसला असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण बीड नगर परिषदेसह येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये खूप मोठा जो धक्का आहे तो संदीप क्षीरसागर यांना बसणार आहे। त्यामुळे बीड चे राजकीय गणित जे आहे ते कुठेतरी बिघडणार असल्यामुळे आता संदीप क्षीरसागर यांची कोंडी होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे। कारण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर योगेश क्षीरसागर आपली ताकद जी आहे ती वाढवत आहेत, तर दुसरीकडे जर पाहिलं तर संदीप क्षीरसागर यांचे बंधू असलेले हेमंत क्षीरसागर जे आहेत ते आता संदीप क्षीरसागर यांच्यापासून बाजूला जाऊन भाजपचा झेंडा हाती घेत असल्यामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता राजकीय घडामोडीला वेग येणार असून कुठेतरी आता 3 क्षीरसागर कुटुंब जे आहे ते ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळू शकतं। त्या अनुषंगानेच भाजप, शरद पवार गट, अजित पवार गट ह्या 3 गटामध्ये कुठेतरी बीड नगर परिषदेच्या निवडणुकीची काटेकी टक्कर होऊ शकतं असं देखील बोललं जात असलं तरी मात्र आता संदीप क्षीरसागर यांचे विश्वासू असलेले सतीश शेळके यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता अनिल जगताप देखील बीड नगर परिषदेमध्ये आपली ताकद लावणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगल्याच राजकीय घडामोडी घडू शकतात हे देखील आता बोललं जात आहे। या पक्ष प्रवेशामुळे अनेकांनी राजकीय घडामोडीचं सूत्र जे आखलं होतं ते गणित कुठेतरी आता बिघडण्याच्या मार्गावर असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण भाजपने बडा नेता जो आहे तो गळाला लावलेला आहे। बीड नगर परिषद जी आहे ते भाजपला आपल्या ताब्यात मिळवायचे आहे। त्यामुळे आता हेमंत क्षीरसागर यांना भाजपने पक्षप्रवेश देण्याचं ठरवलेलं आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर आष्टी मतदारसंघामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी अजित पवार गटामध्ये भीमराव धोंडे यांचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे। आणि तिसरीकडे जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश शेळके यांचा पक्षप्रवेश जो आहे तो शिंदे गटामध्ये करून घेतलेला आहे। तर बीड शहरा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार विजय करून आपल्याला कुठेतरी एक जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहता येईल। ह्या अनुषंगाने आता
शरद पवार गटामध्ये असलेले पुंडलिक खाडे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केल्याचं काल आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये आता धडाधड पक्ष प्रवेश होत असल्यामुळे राजकीय घडामोडी देखील घडत आहेत। घडामोडी जरी घडत असल्या तरी ह्या पक्ष प्रवेशामुळे आता खरंच महायुतीतील घटक पक्ष असतील, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असतील, या नेत्याच्या पक्ष प्रवेशामुळे खरंच त्यांना फायदा होणार का तोटा होणार, ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच राजकीय घडामोडीविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।